मुंबईतील मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणी मुंबईमध्ये ईडीची आज छापेमारी पाहायला मिळालेली आहे। अभिनेता आणि कंत्राटदार डिनो मोरियाच्या घरी ईडीने आज छापे टाकलेले आहेत। डिनो मोरियासह केतन कदमच्या घरावरती देखील छापेमारी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मुंबईतील 15 ठिकाणी आज ईडीने छापे मारलेले आहेत। आर्थिक गुन्हे शाखेनंतर आता ईडी देखील ऍक्शन मोडवरती आलेली आहे। 65 कोटींच्या कथित मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्यामध्ये 13 जण सध्या ईडीच्या रडारवर आहेत। दरम्यान डिनो मोरियाचा या घोटाळ्याशी काय संबंध आहे ते देखील आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहूयात। अभिनेता आणि कंत्राटदार डिनो मोरिया पुन्हा एकदा तपास यंत्रणांच्या रडारवर आलेला आहे। डिनो मोरिया आणि केतन कदमच्या घरावरती त्यासह 15 ठिकाणी आज ईडीने छापेमारी केलेली आहे। केतन कदम हा मिठी नदीच्या घोटाळ्यामध्ये प्रमुख आरोपी मानला जातो। मुख्य आरोपी सोबत डिनो मोरियाचा वारंवार संवाद झालेला आहे। त्याचे कनेक्शन्स हे उघड झालेले आहेत। डिनो मोरिया आणि केतन कदम मध्ये अनेक वेळा फोनवरून संभाषण झाल्याचा दावा देखील ईडीकडून करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर बीएमसीचे सहाय्यक अभियंता प्रशांत यांच्या घरावर देखील आता ईडीने छापेमारी केलेली आहे। ज्या एजन्सी निर्माण केलेल्या आहेत, ज्यांना स्वायत्तता दिलेली आहे, ज्यांना चौकशी करण्याचे अधिकार दिलेले आहेत, उद्याच्याला इन्कम टॅक्स वाले असतील, ईओडब्ल्यू वाले असतील, एसीबी वाले असतील, ईडी वाले असतील, सीआयडी वाले असतील, सीबीआय वाले असतील, यांना जो अधिकार दिलेला आहे त्या पद्धतीने होणार ना। जर त्याच्यामध्ये काही चुकीचं घडलेलं असेल तर पुढची ॲक्शन होतील, चुकीचं घडलेलं नसेल तर ते सगळी त्याची तपासणी करतील आणि सोडून देतील। मिठी नदीच्या सफाईचा घोटाळा किंवा नाले सफाईचा घोटाळा हा आजचा नाहीये, गेले 25 वर्षापासून चालू असलेला घोटाळा आहे। ज्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सजेशन दिलं होतं की जेव्हा गाळ काढला जातो मिठी नदीतला किंवा इतर नाले सफाईमधला, तेव्हा तिथे सीसीटीव्ही लावले पाहिजेत, जेणेकरून गाळ काय निघालाय किंवा नाही निघालाय, काय डेब्रिज भरून ट्रक पाठवले जात आहेत तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल। गेल्या 25 वर्षात महानगरपालिकेने तिथे सीसीटीव्ही का लावले नाहीत हा प्रश्न कोणीतरी महानगरपालिकेला विचारला पाहिजे। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल। निकेश, डिनो मोरियाच्या घरावरती छापा पडलेला आहे। मागील 4 ते 5 तासांपासून ईडीकडून त्याच्या घराची तपासणी सुरू आहे, त्याची कसून चौकशी सुरू आहे। नक्कीच मिठी नदी कथित घोटाळ्या प्रकरणी अभिनेता डिनो मोरिया याच्या बँड्रा येथील या घरी जे आहे ईडीने छापा टाकलेला आहे। डिनो मोरियाचं हे बँड्राचं जे घर आहे त्या ठिकाणी आणि कांदिवली या ठिकाणी एक घर आहे, त्या दोन्ही ठिकाणी ईडीने छापा टाकलेला आहे। सकाळपासून या घरामध्ये ईडीची टीम जी आहे ती सध्या चौकशी करताना आपल्याला पाहायला मिळते। 6 तासाहून अधिक काळ झालेला आहे। ईडीची टीम जी आहे ती डिनो मोरियाच्या याच बँड्राच्या घरामध्ये आहे आणि त्याची कसून चौकशी जी आहे ती सुरू आहे। कारण या घोटाळा प्रकरणातील जो मुख्य आरोपी आहे केतन कदमनं डिनो मोरिया आणि त्याच्या भावाशी अनेकदा फोनवरून संभाषण केलेले आहे आणि याचे पुरावे जे आहेत ते पोलिसांच्या हाती आहेत। सध्या डिनो मोरियाच्या घरात जी आहे ती चौकशी सुरू आहे। मुख्य आरोपी सोबत डिनोचं आणि त्याच्या भावाचं नेमकं काय बोलणं झालं याचा तपास जो आहे तो ईडीकडनं केला जातोय। आरोपीचे जे काही कॉल रेकॉर्ड आहेत आणि आर्थिक व्यवहाराच्या ज्या काही नोंदी आहेत ते डिनोच्या नावाचा असल्याचं देखील पोलिसांना संशय आहे। त्यामुळे पोलीस विविध अँगलने डिनो मोरियाची चौकशी जी आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आर्थिक गुन्हे शाखा उपायुक्त संग्रामसिंह निशानदार यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई मिठी नदीच्या स्वच्छता करारात अनियमितता आणि निधीचा कथित गैरवापराबाबत गुन्हा दाखल जो आहे तो करण्यात आलेला आहे। यामध्ये 3 पालिका अधिकारी, 5 कंत्राटदार आणि मध्यम व अशा 2 कंपन्यांविरोधात जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणात एकूण पालिकेला 65 कोटी 54,000 लाख रुपयांचं नुकसान जे आहे ते झाल्याचा आरोप आहे आणि ह्या सर्वांची चौकशी जी आहे ते एसआयटी कडून नेमण्यात आलेली आहे आणि यानुसारच ईडीकडनं छापेमारी जी आहे ती सुरू आहे। 7 तासाहून अधिक काळ झालेला आहे। डिनोच्या घरी ईडीची टीम जी आहे ती पोहोचलेली आहे आणि संपूर्ण प्रकरणाची आणि पुराव्याची आणि कागदपत्रांची जी आहे तपासणी सुरू केलेली पाहायला मिळते। अजून ईडीची टीम या ठिकाणी किती वेळ अजून तपास करते आणि या तपासामध्ये नेमका काय काय हाती लागतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी निकेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।